आईला बायको असलेच भारी झोपलेली दिसते. वाईट वाटते झोपताना. आज होती बघ पार्टी. छाईला बायको लावली शेंडी. अय्यो चला 5 वाजले. उठा आता झोपेतून. ही झाडझुड बाकी अजून संध्याकाळची. माझं कानातलं हो बाई. कानातलं कुठं गेलं माझं? या पलंगावर बी नाही. कुणी आलं होतं काय घरी? हो बाई मग सोन्याचं कानातलं हरवलं. हा बाबा कुठं गेला? भाई कोणत्या मेल्याने नेलं हो? या माणसानेच नेलं असं माझं कानातलं. दुसरं कोणी नेणारच नाही. मेल्याला कधी बायकोचं कानातलं पण पुरलं नाही. त्याला कधी सोनं सुद्धा पुरत नाही. अगो काय खात्या बाई? अहो तुमच्या लेकाने माझं कानातलं चोरून नेलं घरातून. कस काय? आता मला काय माहिती? बघू. हे बघा अगो बाय तू काय करत होती? मी झोपलेली होती. आता कसला कार झाला बाय. काय करा या माणसाला मला तेच समजत नाही. नाही मला तर. अगो पण कसं हरवलं? कसं हरवलं काय? मी झोपलेली होती. मी तुम्हाला 4 वेळेस सांगते. मी झोपलेली असताना तोच माणूस घरात आला असं आणि त्यांनीच माझं कानातलं नेलं असं. 4 दिवसापासून मला पैसे मागत होता. मी नाही म्हटलं ना म्हणून त्यांनी कांड केलं. बरं झालं बाय, बरं झालं, समाधान झालं. आता कोणाचं समाधान झालं? माझं का तुमच्या लेखाचं? आता समाधान झालं हे काय प्रत्युत्तर होतं का मला? अगो पण एवढं मोठं सोन्याचं कसं दिलं? दिलं नाही हो, चोरून नेलं. काय लेकाची आई आहे नुसती पोराचीच बाजू घेते. चोरी घालू नाही स्वतःच्या नवऱ्यावर. हा ना? येडी. हा आपल्या लेखानी पार काही केलं तर स्वतःच्या नवऱ्यावर चोरी घालू नये. त्यांनी पार माझं एखाद दिवशी किडनॅप घाण ठेवीन तो लोकांकडून तरी नवऱ्यावर आळ घेऊ नये. उठ कवर बसते तर बघू दे. बघू कानातलं मग. कानातलं मग बघू. हा मग आता इथं बसून येईन का? 5 ग्रॅमचं कानातलं गेलं मी इथून हालत नसते आता. मग कवर बसती. चल उठ. काम धंदा बघा ना चालले. बर हा बस भेटन तुला.